आज सांगली जिल्हा विकास संघ द्राक्ष आणि फळमहोत्सव चेंबूरमध्ये करत आहोत आणि कार्यक्रमाची सुरुवात 8 मार्च म्हणजे महिला जागतिक दिनाचा हा महिना समजला जातो. ह्या महिन्यात पूर्ण महिलांचे गुणगौरव करत जातात. तसंच आम्ही बचत गटाच्या अंतर्गत ज्या महिला आहेत त्यांचंही आम्ही 8 मार्चच्या निमित्तानं स्वागत करून आम्ही त्यांना स्टॉल उपलब्ध करून दिले. त्यांच्याही जे त्यांनी काय उपक्रम म्हणजे त्यांनी काय ज्या वस्तू बनवल्या आहेत त्यांचं काहीतरी एक बाजारपेठ मिळावी म्हणून आम्ही त्यांना हे स्टॉल देण्यात आले. आणि शेतकऱ्यांचं म्हटलं तर द्राक्ष म्हटलं तरी एक लहान बाळासारखं द्राक्षाचं संगोपन असतं. त्याला मुंबईमध्ये कुठेही मार्केट नाही. दलाल व्यापारी आणून कडून येतात तर त्यांना त्याचा भाव तेवढा मिळत नाही. म्हणून आम्ही डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक असं संकल्पना मांडून आम्ही मुंबईमध्ये चेंबूर महोत्सवाची सुरुवात केली आणि त्याची आम्हाला खरोखरच प्रगती चांगली झाली. आज आम्ही थोडी का होईना सुरुवात केली पण त्या सुरुवातीचं एवढं स्वरूप चांगलं आलं आणि शेतकऱ्यांचं पण मनोबल चांगलं वाढलं. ग्राहकांना पण फ्रेश माल मिळाला. आणि असं सांगायचं म्हटलं तर आज 8 दिवस हे कार्यक्रम आम्ही राबवत आहे. या कार्यक्रमाला इथले बरेचसेच नगरसेवक येऊन गेल्या. महिला नगरसेवक आल्या, आशा मराठेताई, अविनाश राणेसाहेब आले, भरत गोगोले सर सेट आले, ते फलोत्पादन मंत्रीच आहेत, आणि BMCचे पूर्ण अधिकारी, फायर ब्रिगेड या सर्व लोकांनी आम्हाला सपोर्ट केला. तसंच अध्यक्ष आमचे सगळे सांगतात आमच्या टीमला तसं आम्ही काम करत गेलो आणि हा कार्यक्रम आम्ही यशस्वी पार पाडला. महिलांनी आणि मुलांनी खास एन्जॉय केलेला आहे. त्याच्यामध्ये बघा खायचे पण स्टॉल आहेत आणि तसं म्हटलं तर आता महिला म्हटलं की एक घरगुती पदार्थ बनवण्यात मग्न असते आणि ते खाणं जे आपण त्याची चव नाही बघितली तर त्या महिलांचं पुढं विक्री कशी होणार. ते तर खाल्लंच पाहिजे आणि त्याचा एन्जॉय तर केलाच पाहिजे सगळ्या पब्लिकने. त्याशिवाय महिलांचे पण ते प्रोडक्ट विकले जाणार नाहीत आणि त्यांना ते त्याची मोबदला मिळणार नाही. ह्यासाठी ते खाण्याचं पण आम्ही स्टॉल ठेवलेलं आहे यावर्षी. प्रमोद साहेबांनी आता प्रमोद सर तर ते खूप आमचे पहिल्यापासून जवळचेच व्यक्ती झालेले आहेत. आमचे सांगलीकर नसून ते आमचे सांगलीचे असल्यागत आम्हाला वाटतात. प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला ते सपोर्ट करतात आणि आमचा कार्यक्रम त्यांची उंची वाढवून नेतात. जसं काही असं वाटतं की जसं आमच्या घरातलाच कार्यक्रम आहे. त्यांना असं वाटतं सांगली म्हणजे माझ्या घरचा कार्यक्रम आहे असं प्रमोद सरांना वाटतं आणि ते दरवर्षी आम्हाला सपोर्ट करून कार्यक्रम उंचावर त्यांची उंची वाढवून नेतात. जसं काही त्या कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा व्हावी. अरे काय डान्स होता, चंद्रा तर अतिकृत, त्याने नेहमी परत बोलवत होते. असं करून ते प्रमोद सरांचं पण मी त्यांना शुभेच्छा देते त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. तसंच आपले कवी चंद्रकांत जाधव साहेब आहेत, आपले विजय चव्हाण साहेब आहेत, हेही आम्हाला चांगलं सपोर्ट करतात. परत आमचे सगळे टीम रजाक सर आहेत. ह्या सर्वांनी आम्ही सगळ्यांनी एकजुटीने हे काम केलं म्हणून हे काम आमचं अशोक मिसाळ साहेब आहेत, आशा माने आहेत, हे आम्ही एकजुटीने सर्व आमचे संघटनेचे पदाधिकारी असून आम्ही सगळं काम चांगलं करतो. आणि काय म्हणतात ना, एक चांगल्या खंबीर नेत्याच्या मागे सगळे चांगले पदाधिकारी असतात म्हणून हा आम्ही कार्यक्रम यशस्वी करतो. छान असा कार्यक्रम झालेला आहे. तुम्ही तुमच्या सर्व कलाकारांना पण मी पण माझ्या न्यूज चॅनलतर्फे शुभेच्छा देतो. काय सांगा दादाला काय? धन्यवाद सर. सांगली विकास संघ हा आम्ही गेल्या 13 वर्षापासून अविरत कार्यरत असलेली संघटना आहे आणि या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आमचे संभाजी शिवाजी लोखंडे हे एक माझ्या भावाप्रमाणे, आणि मी अक्षरशः कोकणी आहे परंतु जेव्हा त्यांच्याशी माझा संपर्क आला, ह्या सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क आला, तर जेव्हा त्यांचं कार्य पाहिलं की एक 450 किलोमीटर असलेला गाव, त्या गावाकडून येऊन इथं सगळ्या लोकांना संबंधित राहणं, त्यांची नाल ह्या मुंबईशी जोडणं आणि सुखदुःखामध्ये धावत उभं राहणं, हे कार्य कुठलाही नेता, कुठलंही राजकीय नसताना, पद नसताना संभाजी लोखंडे करतात. आणि ती बघितलेली भूमिका, मी कोकणी असूनसुद्धा मी त्यांच्याशी संलग्न झालो, याचा अर्थ की कुठंतरी भावनेचं नातं आहे. मी नेहमी माझ्या कविता असतात, मी कवी आहे, त्या कवितेतून मी सगळ्यांना सांगतो की कुठे राहिली वाडी, कुठे राहिला गाव, पोटाच्या खलगीसाठी मुंबईमध्ये आलो आणि इथेच जोडला बंधुभाव. ह्या बंधुभावाच्या नात्याने संभाजी लोखंडे साहेबांनी सर्व मुंबईमधली सांगलीकरांना एक नालेमध्ये, एका पाषाणामध्ये
नात्यामध्ये जोडलेलं आहे आणि आपली कुठंतरी गावाशी नाळ जोडते. त्या नात्याप्रमाणे आपण कार्यरत राहिलं पाहिजे. अशाप्रमाणे आजचं हे 13वं वर्ष आणि फळ महोत्सवाचं 8वं वर्ष आहे. या मुंबईमध्ये 8 मार्चपासून तर 15 मार्च 2026पर्यंत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि मी नेहमी त्यांच्या कार्यक्रमाला निवेदन म्हणून असतो. पण एक प्रेम भावनेने, एक मायेने आणि त्याप्रमाणे आज कार्यक्रमाची सांगता होताना या सर्व कार्यकर्त्यांचे जितके आपण आभार मानू तेवढे कमीच आहे. कारण ह्यांची कार्यकारिणी जर पाहिली तर मोजकीच कार्यरत असतात आणि आमच्या काही संघटना आहेत त्याच्यामध्ये 50-60 असे कार्यकर्ते असतात. परंतु एवढ्या 4-5 कार्यकारिणीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम पार पडणं हे वाखाणण्याजोगं आहे आणि ते कार्य संभाजी लोखंडे साहेब आणि त्यांच्या सर्व कार्यकारिणीने केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. सर्वांसाठी काय साहेबांसाठी आत्ताच मी सादर केलेलं गाणं होतं की काय सांगू राणी मला गावं सुटणे ह्या चालीवर. तर तुम्हाला जर आणि पुन्हा एकदा ते ऐकायचं असेल तर खास मी ते गीत तुमच्यासमोर सादर करतो. कारण ते गीत असं आहे की संभाजी लोखंडेचे प्रॉपर, परंतु मुंबईमध्ये येत असताना त्यांनी सांगलीचं नातं मुंबईमध्ये जिवंत ठेवलं आपल्या प्रेमाखात्याने, आपल्या नातेवाईकांच्या खात्याने. आज ते सुखदुःखामध्ये धावत जातात आणि ह्यासाठी मी त्यांना म्हटलं की ही सांगलीकरांची नाल तुमच्यामध्ये प्रेमामध्ये कशी काय आहे. तर मी ते गीत लिहिलं होतं की काय सांगू कसं प्रेम हितना, काय सांगू कसं सांगू प्रेम हितना, सांगलीच्या मातीचं प्रेम सुटना, काय सांगू कसं सांगू प्रेम हितना, सांगलीच्या मातीचं प्रेम सुटना, जन्मताही जडलं माझं गावाशी नातं, सांगली म्हटलं तरी माझं मन भरून येतं, जन्मताही जडलं माझं गावाशी नातं, सांगली म्हटलं तरी माझं मन भरून येतं, गावाकडच्या लोकांची प्रेम भावना, काय सांगू कसं सांगू प्रेम हितना, दूर राहिली वाडी आणि दूर राहिलं गाव, मुंबईच्या शहरामध्ये जोडला बंधू भाव, दूर राहिली वाडी आणि दूर राहिलं गाव, मुंबईच्या शहरामध्ये जोडला बंधू भाव, भारताच्या सीमेवरती सांगली करना, काय सांगू कसं सांगू प्रेम हितना, प्रेम हितना. धन्यवाद. काय सांगणार आहे जे जनता बघताय तुम्हाला सांगली का? खरं तर सांगली जिल्हा विकास संघाचा जो हा उपक्रम आहे गेल्या 13 वर्षापासून इकडं चालू आहे. यामध्ये जो शेतकरी आहे, गावाकडचा शेतकरी आहे, शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव मिळाला पाहिजे. आमच्या माता भगिनींनी जो काही घरगुती पदार्थ असतील, बनवलेले वस्तू असतील, यांनासुद्धा या बाजारपेठेमध्ये भाव मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून या सांगली जिल्हा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संभाजीराव लोखंडे साहेब यांची सातत्यानंच तळमळ असते. खरंच याच्या पाठीमागं असणारा उद्देश असा आहे की या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पण त्याच्यातून सुद्धा आज चंद्रकांतजी जाधव साहेबांनी सांगितलं की कुठे राहिला गाव आणि कुठे राहिला भाव, पोटाच्या खळग्यासाठी इथेच आमचा जुळतो बंधू भाव. आणि खरं तर या सांगली जिल्ह्यातून या ठिकाणी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी या रोजीरोटीसाठी नोकरीनिमित्त आलेला जो काय आमचा सांगलीकर आहे, या सांगलीकरणांना एका धाग्यामध्ये बांधून ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल ते सांगली जिल्हा विकास संघाच्या माध्यमातून आदरणीय संभाजीराव लोखंडे साहेबांनी केलेलं आहे. हे फार मोठं काम आहे. आज कुठल्याही पद्धतीचं प्रकारचं शासकीय असेल, राजकीय असेल, कुठलंही पद नाही, कुठल्याही प्रकारचं आर्थिक बाजूचा मोठा सोर्स नाही, तरीसुद्धा आदरणीय लोखंडे साहेब हे सांगलीकरांच्या सातत्यानं सेवेसाठी आणि सांगलीकरांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी सातत्यांची तळमळ चालू आहे. त्यांच्याबरोबर सुद्धा आज आमच्या कांचनताई माने, आशाताई माने, आमचे जाधव साहेब, मिसाळ साहेब असे बरेच सर्वजण आम्ही एकत्रितपणे आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतोय की याच्यातून आम्हाला सुद्धा अभिमान आहे की आमची गावाकडं विखुरलेली जी माणसं आहेत, जे बंधुभाव आहेत, ते आम्हाला या मुंबईमध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात धरून काम करतो. असंच कार्य पुढं जोमानं चालू राहणार आहे आणि इथल्या सांगली मुंबईमध्ये असणाऱ्या सर्व सांगलीकरांना, माझ्या माता भगिनींना सुद्धा मी आवाहन करतो, वारंवार तुम्हीसुद्धा या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जूनपणे तुम्ही उपस्थित दाखवावी आणि आम्हाला त्या कार्यक्रम करत असताना बळ द्यावं, मार्गदर्शन द्यावं, हीच आम्ही विनंती करतो. आज सांगली जिल्हा विकास संघाचा 13वा वर्धापन दिन आहे. मी संस्थेचे अध्यक्ष संभाजी लोखंडे यांचं मी आभार व्यक्त करतो. कांचन माने आहेत आणि हे द्राक्ष महोत्सवचं जे उद्घाटन आहे 2018मध्ये राहुल शेवाळे साहेबांनी केलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे द्राक्ष महोत्सव भरवला आणि
हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंतीच्या निमित्तानं जे वेगवेगळे कार्यक्रम राबवल्यात, जसं की स्टॉल आहे ते शेवाळे साहेबांचं मार्गदर्शनाखाली केलेलं आहे. अजून तुकाराम काते आहेत आमदार, कांचन माने मॅडम पण लोखंडे साहेबांच्या सोबत असतात. आणि आज